हॅलो डिअर स्टुडंट, वेलकम टू द SVBT यूट्यूब चॅनल. आपल्यासाठी जे आज एक खुशीची खबर आहे. जसं की आपल्या सर्वांना माहीतच असेल ऑलरेडी की RRB क्लर्क, PO आणि SO है ना, याच्या जागा निघालेल्या आहेत. त्याच्या एक्झाम डेट आलेल्या आहेत. आता काही नवीन विद्यार्थी असतील त्यांना काही कन्फ्युजन राहते, त्याबद्दल आपण बघूया. जसं एक्झामचा सिलेबस काय आहे, त्याच्याबद्दलची डिटेल, वॅकन्सी किती आहे, आपल्याला काय क्वालिफिकेशन लागते, म्हणजे कुठले विद्यार्थी याची एक्झाम देऊ शकतात, त्याचा एज क्रायटेरिया काय आहे, एक्झामचा पॅटर्न कसा असेल, म्हणजे कशा प्रकारे एक्झाम होईल आणि त्याची स्ट्रॅटेजी काय असायला पाहिजे, म्हणजे जर एक्झाम आपल्याला पास करायची आहे तर त्याचं प्रिपरेशन आपण कसं करायला पाहिजे, याबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये बघूया. ठीक आहे, तो वन बाय वन बघूया आपण. याच्या फॉर्म भरायचे डेट्स वगैरे कधीपासून सुरू होत आहे. ठीक आहे, तो आता लक्षात घ्या. आपली जी पोस्ट नेम आहे, म्हणजे कुठल्या कुठल्या प्रकारच्या जागा आहे, तर PO दॅट इज प्रोबेशनरी ऑफिसर, क्लर्क असिस्टंट लेवल म्हणतो आपण, आणि ऑफिसर स्केल 2 and 3 त्याला आपण SO लेवलच्या एक्झाम म्हणतो. ठीक आहे, याच्या ज्या वॅकन्सीज आहे ऑल ओव्हर इंडिया वॅकन्सीज आहे त्या आहेत 9,995, म्हणजे नियर अबाउट आपण 10,000 वॅकन्सीज म्हणू शकतो. पण अगेन बी फ्रँकली दिस वॅकन्सीज इज फॉर ऑल ओव्हर इंडिया, ऑल इंडियासाठी है ना. पण आपल्याला जर आपल्या स्टेटच्या वॅकन्सी बघायच्या झाल्या तर त्या पण आपण सेपरेटली बघू शकतो. ठीक आहे, आता इथं जर बघितलं पार्टिसिपेटिंग बँक, म्हणजे याच्यात किती बँका ज्या आहेत त्या पार्टिसिपेट करत आहेत, तर त्या आहे 43. पण आपण जर महाराष्ट्राच्या बाबतीत बघितलं तर दोनच बँक आहे, एक विदर्भ कोकण बँक आणि दुसरी महाराष्ट्र ग्रामीण बँक. ठीक आहे, याचा जो अप्लिकेशन मोड आहे, म्हणजे जो आपल्याला फॉर्म भरायचा आहे, तो फक्त एकच ऑप्शन आहे, दॅट इज ऑनलाईन, म्हणजे ऑनलाईनच फॉर्म आपण भरू शकतो. ऑफलाईन फॉर्म भरायची सुविधा इथे नाही आहे. ठीक आहे, रिक्रुटमेंटची जी प्रोसेस आहे याच्यातले टप्पे कसे राहतील बघा. प्रिलिम, मेन्स आणि इंटरव्ह्यू हा जे पहिले दिलेला आहे हे PO आणि SO लेवलसाठी दिलेला आहे. ठीक आहे, आणि क्लरिकल किंवा असिस्टंट लेवल ज्याला म्हणतो आपण, त्याला दोनच टप्पे आहे, प्री आणि मेन्स, म्हणजे क्लरिकल लेवलला इंटरव्ह्यू हा नसतो. ठीक आहे, एक्झामचा मोड तो पण ऑनलाईन आहे, म्हणजे एक्झामचा जो प्रकार आहे तो कशा प्रकारची एक्झाम आहे, ऑनलाईन प्रकारची, ऑफलाईन नाही आहे. ठीक आहे, आता याचं रजिस्ट्रेशन जे आहे तर हे 7 तारखेपासून सुरू झालेलं आहे, तर 27 तारखेपर्यंत आपण जे आहे फॉर्म भरू शकतो. आपल्याला काही चेंजेसही करायचे असतील त्यामध्ये, तर आपल्यासाठी लास्ट डेट आहे 27. पेमेंट करण्याची सर्व काही जे काही प्रोसेस करायची आहे ती हीच डेट आहे. याची जी ऑफिशियल वेबसाईट आहे जिथं तुम्हाला हे फॉर्म भरायचा आहे, ठीक आहे, www.ibps.in या वेबसाईटला व्हिजिट करून तुम्ही तुमचा फॉर्म भरू शकता आणि बाकी अदर डिटेल्ससुद्धा तुम्ही बघू शकता. ठीक आहे, तर बरीचशी डिटेल तर आपण या व्हिडिओमध्येच कवर करू, तो व्हिडिओसोबत कंटिन्यू राहा. आणि काही टिप्स तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगितल्या जातील, ते तुम्हाला एक्झाम पास करण्यासाठी खूप कामाच्या पडतील. ठीक आहे, तो जसं की सांगितलं आहे ऑनलाईन रजिस्ट्रेशन जे आहे ते ऑलरेडी सांगितलं 7 तारखेपासून सुरू झालेलं आहे, तर 27 जूनपर्यंत आपण जे काही आहे ते फॉर्म भरू शकतो आपले. पेमेंट जे आहे अप्लिकेशन या सर्वांची डेट तेच आहे, म्हणजे पेमेंट करणं 27 तारखेपर्यंतच करायचं आहे. ठीक आहे, आणि मोस्ट ऑफ दी या डेट्सबद्दल जर सांगायचं झालं तर होत असेल तर लास्ट डेटपर्यंत वाट बघू नका, आधीच त्याचा फॉर्म भरून घ्या. कारण कधी कधी शेवटी जाऊन वेबसाईटमध्ये जर काही कंजेशन आले, त्याच्यावर जर प्रेशर वाढलं तर एखाद्या वेळेला आपला फॉर्म भरायचा राहून जाऊ शकतो. ठीक आहे, आणि एक अनुभव यातला असा आलेला आहे की रात्री 12 वाजता पेमेंट नाही करायचं. ठीक आहे, रात्री 12 वाजता जर पेमेंट केलं तर आपल्या इथला एक स्टुडंट होता ज्याचं पेमेंट अटकलेलं होतं आणि नंतर माहीत पडलं की त्याचं कॉल लेटरच डाउनलोड नाही झाला. तर मोस्ट ऑफ दी मॉर्निंग टाईममध्येच तुम्ही पेमेंट करून टाका, म्हणजे हा इश्यू येणार नाही. ठीक आहे, कॉल लेटर जे आहे जुलैच्या एंडपर्यंत तुमचं येऊन जाईल, आणि जी ऑलरेडी IBPSने टेंटेटिव्ह डेट दिलेली आहे ती 3 ऑगस्ट दिलेली आहे, म्हणजे ऑगस्टचा फर्स्ट वीक म्हणू आपण. तर जुलैच्या एंडिंगपर्यंत तुमचं कॉल लेटर येऊन जाईल आणि तुमची जी एक्झाम राहील ती राहणार आहे ऑगस्टच्या फर्स्ट वीकमध्ये. ठीक आहे, प्रिलिम एक्झामिनेशन ऑगस्ट 2023 दिलेलं आहे. डेट सध्या फिक्स आलेली नाही आहे, जशी डेट येईल तुम्हाला ते सांगितलं जाईल. ठीक आहे, तो ऑगस्ट, पण तुम्ही एक कन्फर्म राहा की जी एक्झाम आहे ऑगस्टच्या फर्स्ट वीकमध्येच होणार आहे. ठीक आहे, म्हणजे आता जर आपण बघितलं तो आपल्याकडे जवळपास 2 महिन्याचा कालावधी याच्यासाठी आहे. ठीक आहे, आता दुसरं जर बघायचं झालं तर एज लिमिट है ना, एज्युकेशन क्वालिफिकेशनबद्दल म्हटलेलं आहे. तो यातली कोणतीही एक्झाम जर असेल, म्हणजे PO म्हणा किंवा ऑफिस असिस्टंट क्लर्क म्हणा, त्याला म्हटलेलं आहे एनी ग्रॅज्युएट, म्हणजे BA, BCom, BSc, इंजिनिअरिंग जे काही असेल, कुठलाही ग्रॅज्युएट पर्सन याचा काय करू शकतो, फॉर्म भरू शकतो. दुसरी गोष्ट, याला पर्सेंटेज क्रायटेरिया नाही आहे.
की बाबा 12वीला एवढे पर्सेंट पाहिजे, 10वीला एवढे पर्सेंट पाहिजे, की ग्रॅज्युएशनमध्ये एवढे पर्सेंट असायला पाहिजे, तर असाही काही क्रायटेरिया नाही आहे. अजून एक प्रश्न उद्भवतो, जर एखाद्याचं जसं आपण यशवंतराव चव्हाणमधून समजा झालेलं असेल आहे ना, ज्याला आपण मुक्त विद्यापीठ म्हणतो, तो मुक्त विद्यापीठाची डिग्री कन्सिडर केल्या जाते का असा प्रश्न येतो. तर तुमच्या माहितीसाठी मुक्त विद्यापीठाची डिग्रीसुद्धा चालते, नो डाऊट. ठीक आहे. तो एनी ग्रॅज्युएट, नो पर्सेंटेज क्रायटेरिया, कोणी फॉर्म भरू शकतो. ठीक आहे. एज लिमिट जर बघितली तो स्केल 1 साठी आहे 18 ते 30 आणि असिस्टंट म्हणजे क्लरिकल लेवलसाठी आहे 18 ते 28. तो याच्यात जो आहे आपला एज क्रायटेरियामध्ये एज रिलॅक्सेशन हा प्रकार असतो, आपल्याला माहिती आहे. SC साठी जे आहे 5 इयर्सचं एज रिलॅक्सेशन भेटते. म्हणजे जर स्केल 1चा असेल तर 35 एजपर्यंत फॉर्म भरला जाऊ शकतो. ठीक आहे. आणि तिकडे जर क्लरिकल लेवलचा असेल तर 28 पासून 5 पकडा. आणि OBC जर असेल तर OBCला 3 इयर्सचं एज रिलॅक्सेशन आहे. आय थिंक STला त्याच्यापेक्षा जास्त राहते. एक्स सर्व्हिसमॅन असेल त्याला पण राहते. तो एक डिटेल फॉर्म मी खाली टाकून देईल, तर तुम्ही इन्फॉर्मेशन बघू शकता. ठीक आहे. एक्झामच्या फीसच्या बाबतीत बघायचं झालं, जनरल OBC आणि EWS इकॉनॉमिक विकर सेक्शन म्हणतात EWSला, जो की OBC मधलाच पोर्शन राहतो, त्यांना जी फी आहे ती 850 रुपये आहे. ठीक आहे. आणि SC ST जर कॅन्डिडेट असेल तर त्यांना फी आहे 175 रुपीज आहे ना. मेल फिमेल दोघांनाही हे लागू आहे है ना. काही एक्झाम राहतात जिथं फिमेलसाठी फीज राहत नाही, पण इथं तसं नाही आहे. मेल असो फिमेल असो त्यांना याच फीजचा क्रायटेरिया आहे. ठीक आहे. सिलेक्शन क्रायटेरिया जर बघितलं, ऑफिसर लेवलचा असेल तर मी ऑलरेडी सांगितलं प्री मेन्स आणि इंटरव्ह्यू म्हणजे 3 फेजेस आपल्याला पार करायचे आहे. आणि ऑफिस असिस्टंट म्हणजे क्लरिकल लेवलचा असेल तर प्री आणि मेन्सच आहे, म्हणजे मेन्सच्या बेसिसवरच आपलं सिलेक्शन होऊन जाते. इंटरव्ह्यू देण्याची आपल्याला गरज नाही आहे. ठीक आहे. तो समोर वळूया आपण. तो समोर जर बघितलं तर इथं एक्झामचा पॅटर्न दिलेला आहे. तर या एक्झामची एक खासियत राहते की याच्या PO असो की क्लरिकल किंवा असिस्टंट लेवल असो, याच्यामध्ये प्रिलिम्समध्ये इंग्लिश राहत नाही है ना. 2च सब्जेक्ट आहे, एक रिझनिंग आणि दुसरा न्यूमेरिकल ॲबिलिटी. न्यूमेरिकल ॲबिलिटीलाच आपण क्वांट म्हणतो अथवा यालाच मॅथ्स है ना, गणित, ॲप्टिट्यूड जे काही आपण म्हणतो. ठीक आहे. तो आपल्याला रिझनिंगचे 40 क्वेश्चन आहे, 40 मार्क. न्यूमेरिकल ॲबिलिटीचे 40 क्वेश्चन आणि 40 मार्क. तर दोघांची टोटल 80 होऊन राहिली. ठीक आहे. म्हणजे ईच क्वेश्चन कॅरी 1 मार्क सरळ सरळ. ठीक आहे. आणि ड्युरेशन जर बघितला तर 45 मिनिट्सचा आपल्याला टायमिंग आहे. आणि अदर एक्झाम जे आपण IBPS किंवा SBI RBI अशा ज्या एक्झाम देतो त्याच्यात जो आपल्याला माहीत आहे टाईमचा पॅटर्न जो आहे तो सेक्शनल टायमिंग आहे. फक्त RRB अशी एक्झाम आहे ज्याला जो टाईमचा पॅटर्न आहे तो कंबाईन आहे. म्हणजे 45 मिनिट्स दिलेले आहे, तो आपल्याला आपलं जसं पाहिजे तसं त्याचा काय करू शकतो, यूज करू शकतो. ठीक आहे. म्हणजे एखाद्याला जर रिझनिंग सोपं जात असेल तो 45 मिनिटापैकी तो याला 25 ते 30 मिनिट, 25 ते 26 मिनिट म्हणजे जास्त टाईमसुद्धा देऊ शकतो. आणि मॅथ्समधला सिलेक्टेड एरिया समजा 20 मिनिटामध्ये वगैरे मग सॉल्व करू शकतो. म्हणजे हे आपल्या हाती आहे. ठीक आहे. तो हे फक्त RRBमध्ये आहे. तो हा झाला प्रिलिम्सचा क्रायटेरिया. एक वेळा रिपीट करायचं झालं तर निगेटिव्ह मार्किंग असते 0.25ची. एका क्वेश्चनला 1 मार्क आहे. टोटल टायमिंग आहे 45 मिनिट्स. ठीक आहे. आणि कंबाईंड टायमिंग आहे, सेक्शनल टायमिंग नाही आहे. हां, पास होण्यासाठी सेक्शनल क्रायटेरिया आणि ओव्हरऑल क्रायटेरिया हा असतो मात्र. ठीक आहे. तो हे प्रिलिम्स झालं. मेन्सबद्दल बघू आपण. मेन्स कशा प्रकारे असते. जर आपण मेन्समध्ये बघितलं तो रिझनिंग, न्यूमेरिकल ॲबिलिटी म्हणजे जे 2 सब्जेक्ट इथं होते तो 2 सब्जेक्ट इथं पण आहेत. 40 क्वेश्चन. ठीक आहे. याचे 40 क्वेश्चन. मार्क जर बघितलं तर 50 मार्क आहे. म्हणजे काही क्वेश्चन 1.5 मार्कासाठी असू शकतात किंवा 1.25चं, पण काही क्वेश्चन 1 मार्क, काही क्वेश्चन 1.5 मार्क. तर असं तिथं ऑलरेडी सांगितलेलं राहते. तो कन्फ्युजन करायची काही आवश्यकता नाही आहे. या एक्झामची सर्वात मोठी एक खासियत आहे म्हणजे या एक्झामवर जे तुम्ही पास होण्यासाठी सर्वात जास्त मेहनत करायला पाहिजे जर मेन्स पास व्हायचं असेल तर ते आहे कम्प्युटर अवेअरनेस. कारण कम्प्युटर असा सब्जेक्ट आहे, 40 क्वेश्चन आहे, 50 मार्क आपल्याला देऊन राहिला. ठीक आहे. आणि या 40 क्वेश्चनसाठी आपल्याला मेहनत जास्त नाही घ्यावं लागत. ठीक आहे. म्हणजे जसं आपलं MSCIT लेवल आपण करतो तर MSCITची जी लेवल आहे 30 लेवल इथं आहे. म्हणजे एखादं बुक रीड करून आपण आरामात याच्यात चांगले मार्क घेऊ शकतो. पण लक्षात घ्या, ज्या पोरांना या एक्झामबद्दल खूप चांगल्या प्रकारे माहिती आहे ते मुलं या 40 पैकी मोर दॅन 30 मार्क घेतात. आणि काही फक्त अभ्यास करायचा आहे म्हणून जर करत असतील तर ते 18, 20, 22वर खेळतात. आणि हा खूप मोठा डिफरन्स इथं काय होऊ शकतो, क्रिएट होऊ शकतो.
म्हणजे बाकी टॉपिकवर जास्त मेहनत घेतल्यापेक्षा थोडंसं याला मेहनत घेणं गरजेचं आहे जर तुम्ही मेन्सच्या लायकीचे असाल तर, है ना. म्हणजे तुमचा जर ऑलरेडी अभ्यास झाला असेल तो मेन्स लेवलचा अभ्यास करा. त्याच्यात आपला इन्क्लुडेड सब्जेक्ट असायला पाहिजे स्टार्टिंगपासून कम्प्युटर. म्हणजे आपल्याला 30च्या वर जर मार्क भेटले तर आपण कम्प्युटरमध्ये काय होऊ शकतो, चांगले मार्क घेऊ शकतो आणि आपले पास होण्याचे चान्सेस भरपूर वाढून जातील. ठीक आहे. नेक्स्ट आहे जनरल अवेअरनेस. हा पण मेन्समध्ये रिझल्ट डिसाइडिंग फॅक्टर राहतो. ठीक आहे. त्यालाही 40 क्वेश्चन आहे आणि मार्क आहे 50, ज्याच्या बेसिसवर आपण पास होऊ शकतो. ठीक आहे. नेक्स्ट आहे इंग्लिश और हिंदी. तो इथे तुम्हाला चॉईस आहे की एक्झाममध्ये या दोनपैकी तुम्ही एक घेऊ शकता. म्हणजे इंग्लिश घेऊ शकता, हिंदी घेऊ शकता. पण माझं तरी सजेशन राहील, काही जणांना असं वाटते की हिंदी सोपं असेल, परंतु जर ज्यांचं हिंदी असेल तो ठीक आहे, हिंदी घेऊ शकता. म्हणजे तुमची जर फॅमिली लँग्वेज हिंदी असेल किंवा बॅकग्राऊंड हिंदी असेल तो हिंदी घ्यायला हरकत नाही. पण जर तुम्हाला पिक्चर पाहून असं वाटत असेल की आपल्याला हिंदी येते मूव्हीजच्या बेसिसवर, तर तुमच्या माहितीसाठी मूव्हीजमधलं हिंदी आणि ओरिजिनल बुक्समधलं हिंदी, म्हणजे तुम्ही जर एखादा पॅसेज बघितला तो एकदाचा इंग्लिशचा पॅसेज पुरला पण हिंदीचा पॅसेज पुरला नाही, असा अनुभव आहे. ठीक आहे. तो चॉईस आहे, इंग्लिश घ्या किंवा हिंदी घ्या. 200 क्वेश्चन 200 मार्क. ठीक आहे. आणि ड्युरेशन आहे मेन्सचा 2 तासाचा. ठीक आहे. तो अशा प्रकारची मेन्स राहील आपली. तो याच्यासाठी जे आहे आपली लक्षात घ्या, एक बॅच आपल्या इथं 5 जूनपासून सुरू झालेली आहे. 5 जून 2024 मॉर्निंग 8 ते 10ची बॅच आहे. तर तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही प्रिपरेशनसाठी आपली ही बॅच जॉईन करू शकता. ठीक आहे. तो अशा प्रकारे या एक्झामबद्दल आपण पूर्ण इन्फॉर्मेशन जे आहे कवर केलेली आहे. तुम्हाला जर काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही व्हिडिओच्या कमेंटमध्ये ते क्वेश्चन्स टाकू शकता. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण त्याचे आन्सर करण्याचा प्रयत्न करू. तुमच्या एक्झामसाठी तुम्हाला बेस्ट ऑफ लक. तुमची एक्झाम खूप चांगली जाओ अशा आमच्याकडनं तुम्हाला शुभेच्छा. थँक्यू.